नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रुद्र प्रकाश कोलेकर। आज मी तुमच्या समोर सादर करणार आहे एक पात्री नाट्यछटा निर्घात वृक्षारोपणाचा। वृक्षवल्ली आम्हा सोयरी वंचरे, पक्षी सुस्वरे आळविती, पक्षी सुस्वरे आळविती, वृक्षरूप पुंडलिकावर देहारी वृक्ष, वृक्षारोपण करून मिळवा समाधानी। जय पर्यावरण हो। तुम्ही म्हणाल हे कसले नवीन भजन आणि अंगावर या वेली वृक्ष कशाला चढवलेत? सांगतो सगळं विस्ताराने सांगतो। आजकाल आपण पेपरमध्ये बातम्या वाचतो, महाराष्ट्रात तीव्र दुष्काळ हो, कर्जाला शेत कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, महाराष्ट्राला पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न, सिंचन घोटाळा, वनराई प्रकल्प, पाणी अडवा पाणी जिरवा, जलयुक्त शिवार प्रकल्प, शिरपूर पॅटर्न, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, जलपूर्ण भरण। अबब, केवढी ही यादी जित आली ना ऐकून, आणि आता जितून काय उपयोग? आपलेच दुष्कर्म भोगा आता आपल्याच कर्माची फळं। म्हणतात ना, करावे तसे भरावे, तशी गत झाली आपली। तर म्हणा मंडळी, झाडे लावा झाडे जगवा, झाडे जगवा झाडे लावा। माणूस माणूस सुखासीन प्राणी, विकासाची हाव। माणसांनी काय केले म्हणून काय विचारता मंडळी? बेसुमार जंगल तोड केली, त्याचा परिणाम शहरीकरणाच्या नादात ओढे नाले नद्या बुजवल्या, टेकड्या भुईसपाट केल्या, पाण्याचे प्रवाह तसेच वाहू लागले, जमिनीत मुरणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी झाले व भूजल पातळी खालावली, निसर्ग चक्र बदलले। आधीच लहरी मौसमी वारे अधिकच लहरी बनले, पावसाची अनियमितता शेताला मारक ठरली, शेतकरी नडला गेला। अहो, कानावर हात कशाला ठेवता? हे तर सारे पाप आपणच केले। खेड्यात भीषण पाणी टंचाई, तर शहरात मुबलक पाणी पुरवठा, कोणतीही अडचण नाही। वर पाणी जपून वापरण्याचे भानच आपल्याला नाही। पाणीपट्टी दिली की आपण मोकळे, पण तो बळीराजा, आपला अन्नदाता, त्याचे काय हाल होऊ लागले आहे याची पर्वा कोण करता ना? सांगा ना, कोण करता? शेत पिकत नाहीत, आलेल्या शेतमालाला भाव नाही, नडला जातो तो शेतकरीच ना, बळीराजाच ना। पुरे हे सगळं कशानं झालं? एकूण जंगलाच्या प्रमाणात 18% जंगल साफ झाली, खाणकामात डोंगर भुईसपाट झाले, जिकडे तिकडे पवनचक्की लावल्याने
वाऱ्याच्या दिशा बदलल्या आणि पाऊस अधिकच अनिश्चित झाला. यावर उपाय काय? अहो, उपाय तर तुमच्याकडेच आहे. वृक्षारोपण, जंगलाचं रक्षण, सामाजिक वनीकरणातून हरित क्रांती घडून आणणं इतकं सोपं आहे. तर चला मंडळी, उतू नका, मातू नका, घेतलेला वसा टाकू नका. जय पर्यावरण, जय वृक्षारोपण. धन्यवाद.